तू रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव आणि त्याचे बाबा हे वकिलाला भेटायला गेलेले असतात तेव्हा वकील हा त्या दोघांना सल्ला देतो तुमचे सर्व शेअर हे मॉर्गेज ठेवण्यात आलेले आहेत ते आपण सोडू शकतो परंतु ते सोडवण्यासाठी आपल्याकडे 1 महिन्याचा कालावधी आहे। तिकडे घरी आपण पाहतो ईश्वरी चिंतेमध्ये असते आणि ती नम्रता बोलते ताई मला एक वेगळी चिंता भासत आहे तुझ्या लग्नाबद्दल आपण आईबाबांना काही सांगितले नाही जर आपल्या अगोदर त्यांना बाहेरून हे समजले तर आणि तेव्हा दोघेही चिंतेमध्ये पडलेले असतात। तर तिकडे आपण पाहतो अर्णवचे बाबा आणि अर्णव हे मिसेस देशमुखकडे गेलेले असतात आणि बाबा हे मिसेस देशमुखला धमकावतात हे बघा आमच्या एक नाही तर अनेक कंपन्या आहेत आमच्याकडे 1 महिना आहे एका महिन्यामध्ये इकडचे जग तिकडे होऊ शकते आम्ही सात्विक फॅशन ही लॉसमध्ये दाखवून सर्व प्रॉफिट हा इतर कंपनीच्या नावावर दाखवू शकतो आणि सात्विक फॅशन दिवाळखोरीमध्ये काढू शकतो आणि तेव्हा अर्णव देखील अवघून बाबाकडे पाहू लागतो तर मिसेस देशमुख ही घाबरते। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्णव हा बाबांनी सुचवलेल्या कल्पनेचे अंमलबजावणी करणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। तू रे माझा मित्र या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।